सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोते हो नमस्कार. निरामय या आरोग्यपत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण आयुर्वेद, वातरोग आणि मणक्यांचे विकार तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील गावंडे यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, आज आपण वातरोग म्हणजे काय आणि या रोग्यांनी पावसाळ्यामध्ये विशेष काय काळजी घ्यावी याबद्दल आपल्या श्रोत्यांना थोडी अधिक माहिती देऊया. तर सुरुवातीला वात किंवा संधिवात म्हणजे काय ते आपण सांगूया. ठीक आहे मॅडम. जसं की आपल्याला माहीत आहे की आयुर्वेदानुसार आपल्या शरीराचं संचालन हे 3 दोष करतात. दोषाचा अर्थ म्हणजे बोली भाषेमध्ये जे आपण दोष म्हणतो ते दोष नसून दोष म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले 3 असे घटक की जे आपल्या शरीराच्या संचालन करतात, ज्यामध्ये वात, पित्त आणि कफ यांचा समावेश आहे. आणि या प्रत्येक दोषाचा वात, पित्त आणि कफ यांचे 5-5 प्रकार आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचं संचालन, विविध कार्य जे आपल्या शरीरामध्ये होतात त्याचं करतात. यातील जिथे जिथे गती आहे, जिथे जिथे आपलं संवेदना आहेत, या सर्वांवर विविध प्रकारच्या वातांचा प्रभाव असतो. ज्या वेळेला हा वात दोष दूषित होतो किंवा याचं प्रमाण शरीरामध्ये बिघडतं, त्यावेळेला वातरोग उत्पन्न होतात. तर आयुर्वेदानुसार वाताचे सर्वात जास्त आजार असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेदानुसार वाताचे 80 प्रकार आहेत, कफाचे 40 प्रकार आहेत आणि पित्ताचे 20 प्रकारचे आजार शरीरामध्ये होतात. तर जसं आपण बघितलं की वाताचे सर्वाधिक प्रकार आहेत, कारण की आपल्या शरीराचं संचालन, कुठलीही प्रकारची क्रिया, मग ते रक्ताभिसरण असो, आपलं चालणं असो, आपल्या शरीरात होणारी वाढ किंवा झीज असो, या सर्वांवर वाताचा प्रभाव असतो. तर साधारणपणे सर्वात सामान्य प्रकारे ऐकला जाणारा प्रकार म्हणजे संधिवात. हो, आपण पाहतो ना की एक आपल्याला 15-20 लोकांनंतर किंवा 50 लोकांनंतर कोणीतरी सापडतं की पित्त आहे म्हणणारं, किंवा मला कफाचा त्रास होतोय, पण गुडघेदुखी म्हणा किंवा संधिदुखी म्हणा, तर आपल्याला सहज सगळेजण दिसतात असं म्हणतात. 3-4 लोकांमागे एक दिसेल. म्हणजे जर WHO काही हे काढले तर प्रत्येक 5 व्यक्तीमागे एकाला आर्थरायटिस किंवा रुमॅटिझम याचा प्रकार असतो, ज्याला आपण वाताचा प्रकार म्हणू शकतो. म्हणजे कोणता ना कोणता वाताचा प्रकार आहे, कोणता ना कोणता वाताचा प्रकार आहे. आपण एक सामान्यपणे वाताचे 2 प्रकार, जे दुखण्याबद्दल किंवा आपण जे जसं तुम्ही संधिवाताचा उल्लेख केला, तर या संबंधित 2 प्रकारचे वात सामान्यपणे असतात. एक असतो आमवात आणि एक असतो संधिवात. याच्यामध्ये बरेचसा गल्लत केल्या जाते, कारण की कुठलीही वैद्यकीय किंवा कुठलीही शास्त्रीय भाषा आणि बोलीभाषा याच्यामध्ये जो थोडासा अंतर असतो, त्यामुळे बरेचदा आमवात हा फार कमी वापरला जाणारा शब्द आहे, पण संधिवात हा फार म्हणजे सामान्यपणे वापरला जातो. सांधे दुखतात म्हणजे संधिवात असं ते बोलल्या जातं. पण यामध्ये थोडासा फरक आहे. जो शारीरिक झीज झाल्यामुळे किंवा हाडांमध्ये झीज झाल्यामुळे किंवा सांध्यांमध्ये झीज झाल्यामुळे जो आजार होतो त्याला संधिवात म्हणतात. पण आपली शारीरिक क्रिया, आपलं चयापचय म्हणजे अन्नपचन किंवा शरीरातली जी आपली इम्युन सिस्टीम असते, प्रतिकारशक्ती असते, ही जेव्हा डिस्टर्ब होते तेव्हा आमवात हा प्रकार होतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की समाजामध्ये काही लोक मिळतात की त्यांचे सांधे दुखत राहतात. म्हणजे ते कंप्लेंट करतात की कधी माझा खांदा दुखतो, कधी गुडघा दुखतो, कधी बोटं दुखतात आणि त्याच्यावर सूज येतो, सकाळी अकडावा येतो. तर साधारणपणे हा संधिवात नसून हा आमवात आहे. आणि संधिवात शक्यतोवर एखाद्याच सांध्याला ग्रसित करतो. म्हणजे सर्वात सामान्यपणे जो दिसला जातो, बघितला जातो, तो म्हणजे गुडघ्यांचा संधिवात. गुडघेदुखी वयोमानानुसार म्हणजे 50 नंतर, आजकाल तर 40 नंतरच तो व्हायला लागला आहे.
तर याला संधिवात म्हणूया. पण जेव्हा त्याचं सार्वदेहिक स्वरूप असतं तर सामान्यपणे तो आमवात असतो. आम या शब्दाचा अर्थ की जसं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे निरामय. निरामय याचा अर्थ निरआम म्हणजे जिथे आम नाही असं, जिथे स्वास्थ्य आहे. हां 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 आणि आमाचा अर्थ जिथे दुष्य आहे, जिथे काहीतरी दुखणं आहे. दोष आहे किंवा तिथे काहीतरी त्याच्यामध्ये दोष आहे. म्हणजे आपण सामान्य लोकांना समजू असं की जसं शेतामध्ये तण असतं, तर तण हे एक प्रकारे शेतातलं आम आहे. तसं शरीरात ज्या काही टॉक्सिन्स म्हटल्या जातं किंवा जे काही दूषित पदार्थ शरीरात आहेत यांच्यामुळे होणारी जी सांधेदुखी आहे त्या प्रकाराला आमवात म्हणतात. बरेचदा आपलं शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे हिच्यामध्ये काही बिघाड झाल्यामुळे ती चुकीचे सिग्नल्स आपल्या मेंदूला पाठवतं आणि ते दुखणं कळतं. म्हणजे आपल्याला एखादा कीटक चावला किंवा काहीतरी मार लागला की तिथे सूज येतं. ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्तीचा रिस्पॉन्स असतो की तिथला जो इन्फेक्शन आहे किंवा तिथलं जे काही डिस्टर्ब झालेले मांसपेशी आहेत त्यांचा प्रभाव इतरांवर पडू नये म्हणून शरीर त्या भागात सूज निर्माण करतं. पण जेव्हा प्रतिकारशक्ती बिघडते त्यावेळेस ते आपल्या नैसर्गिक सांध्यांना सुद्धा शरीराचं शत्रू समजायला लागते आणि तिथे सूज निर्माण करते. तर त्याचं जे संतुलन बिघडतं आणि त्यातून उत्पन्न होणारा जो वात आहे तो आमवात आहे. साधारणपणे या वाताचा कारण तुमचं अन्नपचन व्यवस्थित न होणे किंवा कुठला एखादा जुना आजार पूर्णपणे बरा न झाल्यामुळे त्यातील काही उर्वरित जीवजंतूंचा प्रभाव. जसं आपल्या इथे काही वर्षांआधी चिकनगुनियाची साथ आली होती, त्यानंतर बरेच लोकांना संधिवाताचा आमवाताचा त्रास झाला, बराच काळापर्यंत तो होत राहिला. तर तसा प्रकार किंवा काही लोकांना अनुवांशिक असतं, म्हणजे आजीला होता, आजोबाला होता किंवा आईवडिलांना होता. आणि याच्या ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये कधी कधी डिफॉर्मिटी म्हणजे हातपाय वाकडे होणे, हातापायांमधली ताकद कमी होणे असे लक्षणं दिसतात. संधिवात हा साधारणपणे वाढत्या वयानुसार शरीरामध्ये जी झीज होते, व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे, व्यायाम न केल्यामुळे किंवा आहारातील पोषण द्रव्य कमी पडल्यामुळे जी झीज होते शरीराची, म्हणजे अस्थीची, अस्थींमध्ये घर्षण होऊ नये म्हणून असलेल्या वंगणाची जेव्हा झीज होते त्यावेळेला संधिवात होतो. म्हणजे तुमचे गुडघे दुखत आहेत तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन समजून घ्या की नेमका कुठल्या प्रकारचा वात आहे. आणि होतं असं बरेचदा की पेशंट स्वतःच सांगतात त्यांना कुठला वात आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की ते लक्षात न आल्यामुळे पण गोंधळ असतो. पण अशा वेळेला डॉक्टर होतं असं बरेचदा की कोणीतरी गुडघ्याला कुठलं तेल चोळतं आहे किंवा काहीतरी औषधोपचार घेतो आहे, तर असं वाटतं मी घेऊन पाहू का. ह्या चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही आता जे अगदी त्याचे प्रकार सांगितलेत समजावून की आमवात म्हणजे काय आणि संधिवात म्हणजे काय, तो कसा होऊ शकतो त्याची कारणं पण तुम्ही सांगितलीत. आणि तुम्ही हेही सांगितलं की वाताचे भरपूर प्रकार आहे, पण प्रामुख्याने जे 2 प्रकार पडतात ते आपण सांगितलेत. तर नक्कीच श्रोत्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. तरीही आपण काही जे सुरुवातीला दिसणारे लक्षणं असतील तर ते सांगून सतर्क करू शकतो की हे संधिवाताचं किंवा आमवाताचं लक्षण असू शकतं. नक्की. तुम्ही जसं पहिल्यांदा बोलल्या मॅडम की इकडून तिकडून ऐकून चिकित्सा घेतल्या जाते किंवा हे तेल लावून बघा, ते औषध खाऊन बघा. तर आता बघा, मी जसं सांगितलं की संधिवात आणि आमवात दोन्ही वाताचे प्रकार आहेत. ऐकायलाही सारखे वाटतात, पण यांची चिकित्सा मात्र अगदी विरुद्ध आहे. म्हणजे अगदी पूर्व आणि पश्चिम इतकी विरुद्ध आहे. आमवातामध्ये शरीरामध्ये चिकटपणा वाढलेला असतो. आमवातामध्ये हालचाली कठीण झालेल्या असतात. दुसरं सूज आलेली असते. तर अशा वेळेला कुठल्याही प्रकारचं तेल लावणं हे घातक ठरू शकतं. कारण की तिथे साध्या सरळ समजावं या भाषेत सांगायचं झालं तर तिथे चिकटपणा आहे आणि त्या चिकटपणावर जर आपण तेलाचा वापर केला तर तो चिकटपणा अजून वाढणार आहे. कदाचित त्या तेलामध्ये असलेले जे काउंटर इरिटंट आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ बरं वाटेल, थोडा चुनचुन होईल, थोड्या वेळ बरं वाटेल, पण नंतर तो त्रास वाढून जाईल. जेव्हा की संधिवातामध्ये याच्या अगदी विरुद्ध कोरडेपणा आलेला असतो, झीज झालेली असते. अशा वेळेला जर तेलांचा वापर केला, योग्य तेलांचा वापर केला, योग्य प्रकारे त्यांना शेक देण्यात आला तर संधिवातामध्ये फायदा होईल. म्हणजे जर चुकून एखादा आमवाताचा पेशंट संधिवाताची चिकित्सा घेत असेल तर त्याचा आमवात वाढण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही सांगितलं की बरेचदा तुमचं जर पचनक्रिया चांगली नसेल आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी त्रास होतो आहे आमवाताचा आणि तुम्ही विनाकारण वरून कुठलं तरी तेल चोळत बसल्या कुठल्या तरी सांध्याला,
तर त्याचा उपयोग अजिबात होणार नाही आहे. तुम्ही सांगितलं असं अगदी पूर्व पश्चिम अशा 2 गोष्टी आहेत आणि त्यावरती तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन इलाज घेतलेला केव्हाही निश्चितपणे मला असं वाटतं फायदेशीर ठरू शकणारा असतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या तज्ज्ञांना भेटलं पाहिजे. आपण लक्षणं सांगणार होतो, की आमवाताची जी लक्षणं आहेत सुरुवातीला काय दिसतील, की थोडं रोख लावल्या जाईल. कारण आजकाल लहान मुलांपासून आपल्याला या गोष्टी दिसतात, हातपाय दुखणे, गुडघे दुखणे. आमवातामध्ये वयाची विविधता खूप दिसते, कारण की याच्यामध्ये अनुवंशिकता पण प्रकार असतो. बरेचदा ज्युएनाइल रुमॅटिझम किंवा रुमॅटिक हार्ट डिसीज सारखे प्रकार अगदी लहान वयापासून, अगदी 2 वर्ष 3 वर्षीय मुलापासून त्याचे सांधे सुकणे वगैरे, तर त्याचं योग्य निदान होणं आधी आवश्यक आहे. प्रौढांमध्ये जे आमवाताचे सुरुवातीचे लक्षणं असतात त्यामध्ये अपचन असणे, पोट साफ न होणे, याच्याबरोबरीच संचारी वेदना हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. संचारी वेदना म्हणजे कधीतरी गुडघा दुखतो, कधीतरी खांदा दुखतो, कधीतरी खुबा दुखतो, कधी बोटं दुखतो, सकाळी अकडावा त्यामध्ये असतो, त्याच्यामध्ये सूज असते, सूज निर्माण व्हायला लागते. तर ही साधारणपणे आमवाताची लक्षणं आहेत. संधिवात हा अचानक होत नाही. संधिवात कारण की हा जसं जसं वय वाढतं किंवा जसं जशी झीज होते त्या पद्धतीने वाढतो. त्यामुळे सुरुवातीचे लक्षणं म्हणजे सांध्यांमध्ये कटकट आवाज येणे, ज्या हाय परफॉर्मन्स किंवा म्हणजे साधारणपणे चालताना त्रास होणार नाही पण पायऱ्या चढताना गुडघे दुखायला लागतात आहे किंवा पायऱ्या उतरताना गुडघे दुखायला लागतात आहे. तुमची आधीपेक्षा ज्या क्रिया आहेत त्या मंदावल्या गेलेल्या आहेत. सांध्यांना साधारणपणे काम करताना किंवा हे एक अजून महत्त्वाचं लक्षण आहे की ज्या वेळेला तुम्ही कुठल्या तरी काम करताय, म्हणजे चालता आहे किंवा काही दुसऱ्या गतिविधीमध्ये तुम्ही उभे आहात, असं त्यावेळेला वेदना होतील आणि आराम केल्यानंतर बरं वाटेल. पण संधिवातामध्ये आमवातामध्ये याच्या उलट होईल. ज्या वेळेला तुम्ही काम करताय, ज्या वेळेला कुठली तरी ॲक्टिव्हिटीमध्ये आहे त्यावेळेला तुम्हाला कदाचित तेवढा त्रास होणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही एका स्थिर स्थितीमध्ये जाल, म्हणजे फार वेळ बसाल किंवा झोपाल आणि ते झोपून उठल्यानंतर किंवा ते उठल्यानंतर तिथे अकडावा जाणवेल. कारण काय की तिथे ते चिकटपणा आल्या कारणाने जितक्या वेळ ॲक्टिव्हिटी राहील तितक्या वेळ ते सांधे मोकळे राहतील आणि तुम्हाला त्रास होणार नाही. जेव्हा एका जागेवर बसाल किंवा झोपाल तेव्हा तो त्रास वाढेल. आणि संधिवातामध्ये झीज झालेली असल्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा कुठली क्रिया कराल त्यावेळेला काय होईल की त्या सांध्यांमध्ये घर्षण होईल, त्या सांध्यांवर ताण होईल आणि ते दुखणं होईल आणि आराम केल्यानंतर तो ताण कमी होईल आणि तुम्हाला बरं वाटेल. ह्या गोष्टी नक्की समजून घेतल्या पाहिजे. त्यानुसारच आपल्याला औषधोपचार मिळणार असतं आणि त्या प्रकारे तो आपण घेतला पाहिजे. ही जी लक्षणं आहेत आपल्याला तुम्ही सांगितलं की आपल्याला लहान मुलांमध्ये पण दिसतं आपल्याला की हाडांचा आवाज येतो आहे, हाडं वाजतात आणि त्यांना दुर्लक्षित केलं जातं किंवा त्यांचे पाय दुखत आहेत सतत ते कंप्लेंट करतात. तर अशा वेळेला ही पण वाताची सुरुवात असू शकते का? वाताची सुरुवात असू शकतं. यामध्ये जनरली लहान मुलांमध्ये ज्या वेळेला असं दिसतं तर पोषणाची कमतरता हे एक महत्त्वाचं कारण त्यामध्ये असू शकतं. बरेच मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट ज्याला म्हटलं जातं, जसं आहारातली घटकं जी आहेत, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, काही व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, याची कमतरता त्यांच्यामध्ये असू शकतं. त्यामुळे आज बाकीची जी आजची खाद्यसंस्कृती झालेली आहे किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या पदार्थांचा जो दर्जा आहे तो कुठेतरी खालावलेला दिसतो आहे. पोषणाची कमतरता दिसते आहे आणि याच्या व्यतिरिक्त पचनाचे आजार बरेच वाढलेले आहेत. शेवटी तुम्ही कुठलंही वाहन जेव्हा चालवता तर त्याचा ॲव्हरेज ज्याला म्हणतो आपण, तो त्याच्या क्वालिटी ऑफ पेट्रोलवर डिपेंड करतो. तसंच आपला आहार, आपलं जेवण हे आपल्या शरीराचं पेट्रोल आहे, आपल्या शरीराचं इंधन आहे. तर जेव्हा ते इंधनच चांगल्या प्रतीचं नसेल तर त्याच्यापासून होणारं पोषण पण चांगल्या प्रतीचं होणार नाही. तर ते पोषण चांगलं होण्याकरिता आहार हा सकस असायला पाहिजे. लहान मुलांच्या आहारामध्ये आयुर्वेदामध्ये षडरस सांगितलेले आहेत, म्हणजे 6 चवींचं अन्न सांगितलेलं आहे. मधुर, आम्ल, लवण, तिखट, म्हणजे गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट, या सगळ्या 6 रसांचा त्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो वरण, भात, भाजी, पोळी, सलाद, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. कारण की पोषणाची कमतरता ही संधिवाताला जन्म देऊ शकते, तसंच आमंत्रण देते. तसंच जर याच आहाराचं पचन व्यवस्थित नाही झालं, याच्यामुळे पचनच व्यवस्थित नाही झालं, तर त्यामुळे जे तयार होणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा अपचन, आणि हे अपचन झालेलं जे त्यातून जो उरलेला मल जो शरीरात साठून राहील तो आमवाताला आमंत्रण देईल. त्यामुळे दोन्ही आजारांमध्ये आहाराचं विशेष महत्त्व आहे.
नक्कीच. म्हणजे जेव्हा ही लहान मुलं मला असं वाटतं कंप्लेंट करतात काम सांगितल्यावर, की माझे पाय दुखत आहे, मी करणार नाही जा. तर घरातल्या मोठ्यांनी त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. बरेचदा आपण नक्कीच. रागवतो, की "अरे तू काय म्हातारा झालास का?" आणि काम ऐकत नाही. तर मे बी त्यांना होऊ शकतं कदाचित त्यांना पोषण तुम्ही सांगता तसं पोषण मूल्य कमी पडतंय. त्यामुळे या वयापासून जर थोडं लक्ष दिलं, तर मला असं वाटतं ही जी पचनासंबंधीच्या तक्रारी आहेत, त्यातनं निर्माण होणारा आमवात आहे, संधिवात असेल, तर त्याकडे आपण नक्कीच मला असं वाटतं वेळेवरती लक्ष दिलं तर ही गोष्ट तुम्हाला आटोक्यात ठेवता येऊ शकते. यानंतर मला महत्त्वाचं विचारायचं आहे, की पावसाळा सुरू झालेला आहेच, तर यावेळेला पण आपण पाहतो, की बऱ्याच कुरबुरी वाढलेल्या असतात सांध्यांच्या किंवा वाताच्या पेशंट्सच्या. तर त्यांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे, की त्यांना या वातावरणामध्ये त्रास होऊ नये? खूपच छान. याच्या आधी आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की का वाढतात. म्हणजे पावसाळ्यातच तो का वाढतो? कुठलंही समस्या सोडवताना ती का निर्माण झाली याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर ती पुन्हा पुन्हा निर्माण होणार नाही. आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपलं हे बघितलं, म्हणजे आपली खाद्य संस्कृती बघितली किंवा आपले जे सणवार आहेत यांच्याकडे जर बघितलं तर याच्यामध्ये याचं उत्तर खूप छान दिलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आता कदाचित श्रावण महिना येईल. श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त उपवास असतात. श्रावण महिन्यामध्ये बरेच लोक मांसाहाराचा त्याग करतात. का? कारण की या श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये काय होतं की पाऊस पडलेला असतो, जीवजंतू उत्पन्न झालेले असतात. जसे झाडं वनस्पती उगवतात तसेच काही तण, काही विषारी वनस्पती सुद्धा उगवतात. आणि हा जो काळ आहे हा इन्फेक्शनसाठी, जीवजंतूंसाठी, बॅक्टेरियासाठी पोषक काळ मानला जातो. आणि याच्यामुळे तुमचा आहार डिस्टर्ब होतो. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे पावसाळ्यामध्ये भूक सुद्धा मंदावलेली असते. जी भूक आपली हिवाळ्यामध्ये किंवा दिवाळीनंतर जी तीव्र भूक लागते ती भूक या काळामध्ये मंदावलेली असते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याचे उपवास, वटपौर्णिमेचे उपवास, हे सगळे उपवास जे आहेत हे जास्तीत जास्त उपवास तुम्हाला वर्षा ऋतूमध्ये किंवा पावसाळ्याच्या दरम्यानच बघायला मिळतील. जेव्हा की हिवाळा सुरू होतो तेव्हा कमीत कमी उपवास आणि जास्तीत जास्त म्हणजे आपण दिवाळीचं फराळ खातो, मिष्टान्न खातो आणि ते काहीही खाल्लं तरी पचतं. आपल्या इथं व्यायाम सुरू करायचा वेळ असतो तो, कारण की त्यावेळेस आपलं शरीर मजबूत असतं आणि पावसाळ्यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती थोडीशी मंदावलेली असते. याच्यासोबत पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये दमटपणा वाढलेला असतो. या दमटपणाचा परिणाम शेवटी आपल्या शरीरावर होतो आणि शरीरामध्ये आपल्या मांसपेशी ह्या थोड्याशा आकुंचन पावतात दमटपणामुळे. आणि ज्या रुग्णांना ऑलरेडी मणक्याचे आजार आहेत, संधिवात आहे किंवा वाताच्या कुरकुरी आहेत किंवा ज्यांची प्रकृती मुळात वात आहे त्यांच्यावर याचा परिणाम जास्त दिसायला मिळतो. त्यामुळे संधिवात, आमवात हे दोन्ही प्रकारचे वात या काळामध्ये वाढतात. यामध्ये शरीर जखडल्यासारखं होतं, कारण की शरीराला बाहेरच्या आर्द्रतेसोबत शरीराच्या आतमधली आर्द्रता मेंटेन करताना आकुंचन प्रसरण ही जी क्रिया आहे साधारणपणे ही थोडीशी तिथे मंदावलेली असते. तसंच आयुर्वेदानुसार वर्षा ऋतू हा वाताचा काळ आहे. म्हणजे शरद ऋतू किंवा शिशिर ऋतू ज्याला आपण हिवाळा म्हणतो हा पित्ताचा काळ आहे. आणि वसंत ऋतू म्हणजे उन्हाळा संपून उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मधला जो काळ आहे त्याला वसंत ऋतू जेव्हा पांझळ होते तो काळ हा कफाचा काळ समजला जातो. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये साधारणपणे आणि याचाच परिणाम म्हणून मग हिवाळ्यात सुद्धा हा त्रास कंटिन्यू राहतो. आणि बरेच रुग्ण जेव्हा रुग्णालयात येतात तेव्हा ते सांगतात की डॉक्टर साहेब मला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात खूप त्रास होतो, उन्हाळा माझ्यासाठी अगदी छान जातो. त्याचं मुख्य कारण हेच आहे की एकतर चयापचय मंदावलेलं असतं आणि दुसरीकडे वातावरणामुळे पण त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. तर काय काळजी आपण घ्यायला पाहिजे याच्यामध्ये? पहिली गोष्ट तर आहारापासून चालू करू की पावसाळ्यामध्ये नेहमी ताजा आणि गरम आहार घ्यायला पाहिजे. शक्यतो शिळं पातं खायला ते कोणत्याच सीझनमध्ये नाही पण त्यातल्या त्यात पावसाळ्यामध्ये कटाक्षाने टाळावं. आता बरेचदा असं समजलं जातं की जे साऊथ इंडियन फूड आहे किंवा दक्षिणात्य खाद्यपदार्थ आहेत, जे आंबवलेले पदार्थ आहेत मुळात, ते आंबवलेले पदार्थ टाळायला पाहिजे. तसं ज्यांना आमवात नाही आहे, आमवाताचं अजून एक लक्षण मी इथे सांगेल की जर तुमचे सांधे दाबल्यानंतर दुखतात आहे, त्यांना वेदना होत आहे, तर तो आमवाताचं लक्षण आहे. तुमच्या सांध्यांना दाबल्यानंतर जर बरं वाटत असेल, कुणी दाबून दिल्यानंतर जर बरं वाटत असेल तर तो संधिवाताचं लक्षण आहे.
तर या साध्या एका परीक्षेवरून तुम्ही घरच्या घरी पण समजून याची घेऊ अंदाज शकता. घेऊ शकता की मला कुठल्या प्रकारचा वाद आहे. जर तुम्हाला दाबल्यानंतर बरं वाटतंय तर तुम्ही या काळामध्ये कोरडा स्वेद घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सेंदे मिठाने स्वतःचे सांधे शेकू शकता. एरंड्याचे पानं असतात, यावेळेला एरंड्याच्या पानांना तव्यावर गरम करून त्यांनी शेकू शकता. कुठल्याही कोरड्या, काही भागात विटकरीने पण शेकायची पद्धत आहे. तर असे कोरडे किंवा शुष्क श्वेत किंवा साधे हॉट वॉटर बॅगनी पण तुम्ही शेकू शकता. ज्यांना सांधे दाबल्यानंतर बरं वाटतं त्यांनी आयुर्वेदात सांगितलेले बरेच साधारण तेल आहेत, जसे नारायण तेल, महानारायण तेल, सहचर तेल. या तेलांचा वैद्यांच्या सल्ल्याने किंवा योग्य वापर करून त्यांनी शेकावं. म्हणजे ज्यांना संधिवात आहे त्यांनी तेलाची मालिश करणे, हलका सुपाच्य आणि ताजा आहार खाणे, आंबवलेले पदार्थ टाळणे. तसंच ज्या वेळेला बाहेर जातो आहे आपण किंवा घराबाहेर पडतो आहे, प्रवास करतो आहे, त्यावेळेला शरीराला जास्तीत जास्त पॅक करणे, म्हणजे पायामध्ये मोजे घालणे, कान आणि नाक बांधणे, हे सर्व उपाय आपण संधिवात टाळायसाठी करू शकतो. नक्कीच. या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला आवडतं आणि काय होतं असं म्हणत बऱ्याचशा गोष्टी नाकारल्या जातात. म्हणजे आजकाल आपण पाहतो बऱ्याचदा बाळंतीण जी आहे तर तिच्यासाठी जे पूर्वीच्या काळी असायचं की तिने एका खोलीत राहावं, जास्त हवा लागू नये, किंवा तिने कानाला रुमाल बांधावा, तर ह्या सगळ्या गोष्टी आज टाळल्या जातात. तर असं पण होतं का की या बाळंतपणामध्ये विशेष काळजी न घेतल्याने पण पुढे वातरोग वाढू शकतात स्त्रियांमध्ये विशेषतः? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की वातरोगांचा जर प्रकार म्हणजे माझ्या स्वतःच्या रुग्णालयामध्ये जर प्रमाण पाहिलं तर स्त्रियांचंच प्रमाण जास्त आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ज्या टाळल्या जातात किंवा ज्याला जुना चालीरीती समजून आपण अवॉइड करतो, पण याच्यामागं सायंटिफिक कारणं आहेत. बाळंतीण किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर, मूल प्रसूती झाल्यानंतर जी स्त्री असते ती एका मोठ्या प्रवासातून गेलेली असते. 9 महिने तिने 2 जीवांना आपल्या शरीरामध्ये पोचलेलं असतं, म्हणजे एक स्वतः ती आणि तिचं बाळ. त्याच्यानंतर तिच्यावर प्रसूती होताना, मग ती शस्त्रक्रियेद्वारे झालेली असो की सामान्य प्रसूती झालेली असो, प्रचंड ताण शरीरावर आलेला असतो. त्यानंतर त्या शरीराला आरामाची अत्यंत गरज असते. तसंच ज्या वेळेला 9 महिने बाळ पोटात असतं त्यावेळेला साधारणपणे 10 किलोच्या जवळपास त्या गर्भिणीचं वजन वाढतं आणि ते अचानकपणे कमी होऊन जातं डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर. त्यामुळे जो प्रचंड ताण आलेला आहे मांसपेशींवर, तो अचानकपणे गेल्यामुळे त्यांच्यामधली जी त्या मांसपेशींमध्ये तिच्या साधारणपणे ज्याला आम्ही पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणतो किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी आहेत यांच्यावरचा ताण अचानक गेल्यामुळे त्यांच्यामध्ये शैथिल्य निर्माण होतं आणि त्या शैथिल्यामुळे जे सांध्यांची त्यांची पकड आहे ती ढिली झालेली असते. त्यामुळे आधी पोट पण बांधायची पद्धत होती की ज्याच्यामुळे त्याच्यात जे आलेलं शैथिल्य आहे ते परत पहिल्यासारखं व्हावं. निर्वात अवस्थेत तिला म्हणजे हवेशी संपर्क कमीत कमी यायला पाहिजे, खोलीमध्ये त्यांना राहायला पाहिजे, कान आणि नाक वगैरे हे सर्व बांधून ठेवायला पाहिजे. कारण काय की वाताची वृद्धी होते, बाहेरच्या तापमानामुळे, बाहेरच्या हवेमुळे शरीरातलं तापमान डिस्टर्ब होतं आणि वाताचं तिथं उत्पन्न होतं. त्यामुळे गर्भिणी अवस्थेनंतर, ज्याला आयुर्वेदामध्ये प्रसूती पश्चात परिचर्या म्हणतात, जे आपण जुन्या काळात तुम्ही जसं सांगता की तिला उष्ण हलकं आणि उष्ण अन्न द्यायला देत होते, ताजं अन्न द्यायला पाहिजे, ती पाळायलाच पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात जास्त प्रमाण डिलिव्हरीनंतर किंवा प्रसूतीनंतरच स्त्रियांमध्ये आढळतं. निश्चितच ह्या बाबींकडे लक्ष दिलं गेलं तर बायका ज्या नंतर कुरकुर करतात की मलाच जास्त त्रास होतोय, तर तो त्रास त्यांचा कमी होईल. यावरती उपचार काय काय उपलब्ध आहेत वातासाठी? आयुर्वेदानुसार पहिल्यांदा तर पंचकर्माबद्दल बोलायचं झालं तर जे स्वस्थ व्यक्ती आहेत, म्हणजे आयुर्वेद जगातलं एकमात्र असं शास्त्र आहे माझ्या दृष्टीने की जे फक्त आजार झाल्यानंतर उपचार नाही करत, तर आजारी पडू नये म्हणून सुद्धा उपचार सांगतात. म्हणजे एखादं प्रिव्हेन्शन टिप्स सांगणं वेगळी गोष्ट आहे आणि स्पेसिफिक उपचार सांगणं हा एक वेगळा आहे. आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक उपचार सांगितलेले आहेत, जसं की आता बस्ती चिकित्सा
ज्याला आयुर्वेदामध्ये वाताची चिकित्सा सांगितलेली आहे. तर ती वर्षा ऋतूमध्ये जे स्वस्थ लोक आहेत की ज्यांना जे साधारणपणे 40च्या घरात आहेत, स्पेसिफिकली महिला, यांनी या काळामध्ये योग बस्तीक्रम, ज्याच्यामध्ये आपण तेलाची आणि काढ्याची बस्ती अल्टरनेट डे, म्हणजे एक दिवस आळ, एक दिवस तेलाची आणि एक दिवस काढ्याची देतो. असं 8 दिवसाचा जो उपक्रम आहे ते पंचकर्म करायला पाहिजे. पण याच्यामध्ये ज्या लोकांना आमवात आहे त्यांना पंचकर्माची गरज नाही. त्यांनी शुष्क स्वेद घ्यायला पाहिजे, आहार शुष्क घ्यायला पाहिजे आणि जे काही आवश्यक औषधी आहेत ते वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. पण सामान्य लोकांसाठी, स्वस्थ लोकांसाठी, की मी आजारी पडू नये किंवा मला वातरोग होऊ नये भविष्यामध्ये, मला मणक्यांचे आजार होऊ नये, याच्यासाठी बस्ती चिकित्सा प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त घरी ज्या लोकांना आमवात आहे त्यांनी साधारणपणे कोमट पाणी प्यावं. हंड्यातलं किंवा याच्यातलं पाणी प्यावं. माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी टाळावं. सर्वांनीच टाळावं शक्यतोवर, पण संधिवाताच्या रुग्णांनी कोष्ण पाणी पिऊ नये. त्यांनी साधं पाणी प्यावं. पण आमवाताचे पेशंट जे आहेत त्यांनी कोष्ण म्हणजे कोमट पाणी पिऊ शकतात. दुसरं, ज्यांना आमवात आहे किंवा ज्यांना शरीरात स्थूलता वाटते, सकाळी उठल्यानंतर अकळावा आहे, ते रात्री 1-2 लिटर पाणी उकडून त्यामध्ये 15-20 धने कुचकरून टाकावे आणि दुसऱ्या दिवशी गाळून तेच पाणी थोडं थोडं प्यावं. त्यामुळे ज्याच्या शरीरावरची जी सूज आहे किंवा शरीराचं जे तापमान आहे ते संतुलित राहतं. त्याच्या व्यतिरिक्त तेलाची मालिश संधिवाताचे रुग्ण करू शकतात, त्याला शेकू शकतात. जे एरंड्याचे पानं असतात किंवा निरगुंडीचे पानं असतात, या पानांना तव्यावर एरंड्याचं तेल टाकून गरम करून त्यांनी ते शेकावं, जेणेकरून तिथे शेक मिळाल्यामुळे संधिवातामुळे जे आकुंचन पावलेल्या मांसपेशी आहेत त्या थोड्याशा मोकळ्या राहतील. उत्तम आहार, उत्तम व्यायाम आणि नियमित ऋतुचर्या हे वातरोगांना नक्कीच आळा घालू शकतात. महत्त्वपूर्ण असा संदेश आपण दिलात सर. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही जी वातरोगाच्या रुग्णांनी पावसाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी छान अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.